डे 3 आज आम्ही बनवणार होतो शेवया। ही एक मालवणी डिश आहे। त्यासाठी मम्मी पीठ मळत होती, काकीने नारळ फोडलेला। काकीचा नारळ फोडून झाल्याच्या नंतर तो मी किसायला घेतला। माझा नारळ किसून झाल्याच्या नंतर मम्मीचं पीठ पण मळून झालेलं तोपर्यंत तर मी एका कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं, कारण की त्या शेवया आपल्याला उकडून घ्यायच्या होत्या। शेवया उकडून घेण्यासाठी आम्ही बघत होतो कोणतं भांडं राहील। त्याच्यानंतर आपल्याला रस बनवण्यासाठी खोबरं, जिरं आणि हळद लागणार होती। ह्याचं आपण एक वाटण करणार होतो। त्याच्यानंतर एका टोपामध्ये आम्ही गूळ आणि पाणी ठेवलं गूळ विरघळण्यासाठी। त्याच्यानंतर मम्मी इथे शेवया काढत होती। शेवया काढण्यासाठी मम्मीने चकलीच्या भांड्याचा वापर केलेला आणि त्या शेवया 10 मिनिटं उकडायला ठेवल्या। इथे काकीने मिक्सरमधनं रस काढला आणि आम्ही दोघी मिळून रस चांगला पिळून काढत होतो, कारण की तो लवकर व्हावा म्हणून। त्याच्यानंतर एका साइडला आम्ही रस काढत होतो, दुसऱ्या साइडला मम्मी चेक करत होती ते म्हणजे जे काही आम्ही शेवया बनवलेल्या आहेत त्या शिजल्या आहेत की नाही। त्यासाठी मम्मीने त्या बघितल्या आणि नंतर एका ताटात काढल्या, कारण त्या शिजलेल्या होत्या। त्याच्यानंतर काकी ते फणस खात होती। त्याच्यानंतर मम्मीने परत शेवया काढायला घेतलेल्या बाकीच्या उरलेल्या। इथे आम्ही नारळाचं जे काही पाणी फोडल्यानंतर असतं ते पाणी सुद्धा ह्याच्यात ॲड केलेलं। त्याच्यानंतर मी चांगलं ढवळत होती, गूळ होता त्याला चांगलं स्मॅश करत होती त्याच्यामध्ये आणि नंतर वरून जिरेपूड टाकली। मम्मीने ही टेस्ट केली, पण मम्मीचा व्हॉइस क्लिअर नव्हता त्यामुळे मी रिव्ह्यू मम्मीचा देऊ शकली नाही। आणि मम्मीला खूप आवडलेलं, कारण की मम्मीनेच बनवलेलं। रेडी आहे आणि आय विल टेस्ट नाउ। माझ्या फेसला इग्नोर करा, एवढा मोठा खाऊ मी। मस्त आहे। अगं एवढं खात नाही। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।